एका कुटुंबावर हुंडाबळी आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्यासारखे गंभीर आरोप होतात आणि त्यांना वाचवण्यासाठी, त्यांना अभय देण्यासाठी पुढे येतात त्यांचे नातेवाईक। पण हे नातेवाईक सामान्य नाहीत, ते आहेत पोलीस दलातील मोठे वजनदार अधिकारी। वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण हे आता केवळ एका कुटुंबाच्या गुन्हेगारी मानसिकतेचं प्रकरण राहिलेलं नाही, तर ते सत्तेचा, पदाचा आणि नात्यांचा गैरवापर करून कायद्याला कसं वाकवलं जाऊ शकतं याचं एक भयावह उदाहरण बनू पाहत आहे। या प्रकरणात आधी वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांचे मेहुणे IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांचं नाव समोर आलं। त्यांच्यावर हगवणे कुटुंबाला मदत केल्याचे, शस्त्र परवाने मिळवून दिल्याचे आणि तपास दाबण्याचे आरोप झाले। पण आता या प्रकरणात आणखी एका मेहुण्याची एंट्री झाली आहे। हा दुसरा मेहुणा म्हणजे जालिंदर सुपेकर यांचा मेहुणा आणि पर्यायाने हगवणे कुटुंबाचाही नातेवाईक शशिकांत चव्हाण। आणि हा दुसरा मेहुणाही पोलीस दलातच एका महत्त्वाच्या पदावर पोलीस इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे। कोण आहे हा दुसरा मेहुणा? त्याचा स्वतःचा गुन्हेगारी रेकॉर्ड काय आहे? आणि या नातेवाईकांच्या नेटवर्कमुळे न्यायाचा आवाज कसा दाबला जातोय? आज आपण हगवणे प्रकरणातील या नातेवाईक कनेक्शनचा आणि त्यातून निर्माण झालेला हितसंबंधांच्या जाळ्याचा अत्यंत सखोल आणि निष्पक्ष पर्दाफाश करूया। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। या प्रकरणातील हे नातेसंबंधांचं जाळं आधी समजून घेऊया। वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे हे मुख्य आरोपींपैकी एक। त्यांचे एक मेहुणे आहेत जालिंदर सुपेकर, जे एक वरिष्ठ IPS अधिकारी आहेत, माजी तुरुंग महानिरीक्षक। त्यांच्यावर आरोप आहे की ते आपल्या पदाचा वापर करून हगवणे कुटुंबाला धमक्या देण्यासाठी आणि त्यांना वाचवण्यासाठी मदत करत होते। आता या कथेत आले आहेत शशिकांत चव्हाण। हे शशिकांत चव्हाण म्हणजे जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे आणि ते स्वतः पुण्यातील खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत। म्हणजे एकाच कुटुंबाचे दोन नातेवाईक पोलीस दलात, तेही महत्त्वाच्या पदांवर। आता धक्कादायक गोष्ट ही आहे की पोलीस दलात वरिष्ठ निरीक्षक असलेल्या या शशिकांत चव्हाण यांचा स्वतःचा रेकॉर्ड काही स्वच्छ नाही। त्यांच्यावर अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। 2018 मध्ये त्यांच्या विरुद्ध खेड पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल आहे। 2020 मध्ये नारायणगावमध्ये त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा म्हणजेच कलम 306 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। 2020 मध्येच जमिनीच्या वादातून एका व्यक्तीवर कट रचून हल्ला केल्याचा आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा म्हणजे कलम 307 अंतर्गत गुन्हाही त्यांच्यावर दाखल आहे। विचार करा, अॅट्रॉसिटी, आत्महत्येस प्रवृत्ती आणि हत्येचा प्रयत्न, इतके गंभीर गुन्हे दाखल असलेला एक अधिकारी पोलीस दलात केवळ टिकूनच नाही तर त्याला बढत्याही मिळत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 2011 ते 2022 या काळात त्यांच्यावर हे गुन्हेगारी रेकॉर्ड असतानाही त्यांना तब्बल 3 वेळा प्रमोशन मिळालं आहे। हे कसं शक्य आहे? एका सामान्य माणसावर इतके आरोप असते तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं, पण इथे तर एका पोलीस अधिकाऱ्याला बढत्या मिळत आहेत। मग प्रश्न पडतो की त्यांच्या या प्रगतीमागे त्यांचे मेहुणे IPS अधिकारी जालिंदर सुपेकर यांचा तर हात नाही ना? आपल्या पदाचा आणि वजनाचा वापर करून ते आपल्या मेहुण्याला वाचवत होते आणि पुढे नेत होते का? आता या शशिकांत चव्हाण यांचा हगवणे प्रकरणाशी थेट संबंध कसा येतो ते पाहूया। तुम्हाला आठवत असेल, हगवणे पिता पुत्र फरार असताना त्यांना संकेत चोंदे आणि सुयश चोंदे या भावांनी मदत केली होती। या चोंदे कुटुंबातील सून धनश्री चोंदे यांनी आपल्या सासरच्या लोकांविरोधात हुंड्यासाठी छळ होत असल्याची तक्रार दाखल केली होती आणि ही तक्रार त्यांनी कुठे दाखल केली होती तर पुण्यातील खडक पोलीस स्टेशनमध्ये। आणि योगायोग पहा, ज्यावेळी धनश्री चोंदे यांनी ही तक्रार दाखल केली त्याच वेळी याच खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते शशिकांत चव्हाण। होय, तेच शशिकांत चव्हाण जे हगवणे आणि सुपेकर यांचे नातेवाईक आहेत। आणि धनश्री चोंदे यांचा आरोप आहे की त्यांच्या तक्रारीवर खडक पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही, प्रकरण तिथेच दाबण्यात आलं। आता हे चित्र एकत्र जोडून पहा, हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल आहे, त्यांना चोंदे कुटुंब मदत करतं आणि चोंदे कुटुंबांवर जेव्हा त्यांच्याच सुनेकडून छळाचा गुन्हा दाखल होतो तेव्हा तो गुन्हा अशा पोलीस स्टेशनमध्ये जातो जिथे हगवणे कुटुंबाचाच एक नातेवाईक प्रमुख आहे। मग त्या तक्रारीवरून कारवाई कशी होणार? हा केवळ योगायोग आहे की मग हे एक सुनियोजित नेटवर्क आहे जिथे प्रत्येक जण एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? शशिकांत चव्हाण यांनी चोंदे, हगवणे आणि जालिंदर सुपेकर यांच्यासोबत असलेल्या नात्यांमुळे आणि मैत्रीपूर्ण संबंधांमुळे चोंदे कुटुंबाला अभय दिला का? हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे।
वैष्णवी हगवणे प्रकरण हे आता केवळ एका कुटुंबापुरतं किंवा एका आत्महत्येपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. या प्रकरणातून उलगडत जाणारं हे नातेवाईकांचं, पोलीस अधिकाऱ्यांचं आणि त्यांच्या कथित गैरकृत्यांचं जाळं आपल्या संपूर्ण व्यवस्थेवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करतं. एक कुटुंब म्हणजेच हगवणे कुटुंब, सुनेचा छळ आणि तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप. त्यांचाच एक नातेवाईक जालिंदर सुपेकर IPS पदाचा गैरवापर करून आरोपींना मदत करण्याचा, शस्त्र परवाना मिळवून देण्याचा आणि तपास दाबण्याचा आरोप. त्याच नातेवाईकाचा दुसरा नातेवाईक PI चव्हाण स्वतःवर गंभीर गुन्हे दाखल असूनही बढत्या मिळवण्याचा आणि आरोपींना मदत करणाऱ्यांना वाचवण्यासाठी पीडितेची तक्रार दाबल्याचा आरोप. ही मेहुण्यांची साखळी, हे हितसंबंधांचं जाळं खरंच इतकं मजबूत आहे का की ते कायद्यालाही आपल्या सोयीनुसार वाकवू शकतो? आता काही मूलभूत प्रश्न निर्माण होतात, ते म्हणजे शशिकांत चव्हाण यांच्यावर इतके गंभीर गुन्हे दाखल असताना त्यांना बढत्या कशा मिळाल्या? याची उच्चस्तरीय चौकशी होणार का? धनश्री सोंदे यांच्या तक्रारीवर कारवाई न केल्याबद्दल त्यांच्यावर कोणती कारवाई होणार? आणि पोलीस दलात अशा प्रकारे नातेवाईक एकमेकांना वाचवण्यासाठी पदाचा दुरुपयोग करत असतील तर सामान्य माणसाने न्यायाची अपेक्षा कोणाकडे करायची? हे प्रकरण आता फक्त वैष्णवी किंवा धनश्री या 2 महिलांच्या न्यायापुरतं उरलेलं नाही. हे प्रकरण आहे पोलीस दलातील उत्तरदायित्वाचं, पारदर्शकतेचं आणि विश्वासार्हतेचं. जर व्यवस्थेचे रक्षकच एकमेकांच्या गुन्ह्यांवर पांघरून घालू लागले तर मग गुन्हेगारांना कायद्याचा धाक कसा बसणार? या नातेवाईक कनेक्शनची आणि त्यांच्या कथित काळ्या कृत्यांची सखोल चौकशी होऊन दोषींवर, मग ते कितीही मोठ्या पदावर असोत, कारवाई होणार का? की मग हे प्रकरणही काही काळानंतर विस्मृतीत जाईल आणि हे जाळं असंच वाढत राहील? या प्रश्नांची उत्तरं शोधणं आणि या साखळीला तोडणं हेच आता कायद्यासमोरचं खरं आव्हान आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.